शुभविवाह या मालिकेच्या 9 डिसेंबरच्या भागामध्ये घाबरीघुबरी होऊन भूमी आता आत येते आणि आत्या प्रशांत याच्यावरती रागिणी म्हणते, हा प्रशांत ना, अगं तू काही काळजी करू नको, तुझ्या घरच्यांना जी काही मदत हवे ना ती सगळी मदत मी करणार आहे. तुझे आईबाबा आमचे कोणी नाहीत का? तुझे आईबाबा प्रशांत या सगळ्यांना अचूक मदत करणार आहे आणि या वेळेला कोणतीही चूक नाही होणार. परफेक्टली सगळं झालेलं आहे, त्यामुळे तू काळजी करू नकोस प्रशांत आणि आईबाबांची, असं म्हणत रागिणी आडूनच इशारा देते की या वेळेला मी असं काही कारस्थान केलंय की तुला त्यांना सापडणं कठीण जाणार आहे. भूमीला रागिणीचा इशारा समजत असतो. भूमी सांगत असते, आत्या बोला ना. याच्यावरती रागिणी म्हणते, मी तुला म्हटलं ना, अगं त्यांना मी मदत करणार आहे, तू काळजी करू नकोस. माझं आकाशवरती खूप प्रेम आहे, तू याची बायको आणते, तुझे घरचे आहेत ना, त्यामुळे मी बरोबर सगळं करणार, असं म्हणत रागिणी आता इकडे भूमीला आडून इशारा देत असते. तोपर्यंत आता मात्र भूमी रागिणीकडे पाहते आणि आत्या बोला ना, प्रशांत कुठे आहे, असं म्हणत विचारते. आणि नंतर रागिणीचं दुसरा नाटकाचा अध्याय सुरू होतो. ती आकाशकडे येते आणि म्हणते, आकाश, अख्खं जग मला म्हणते की मी तुझ्या आजारपणाचा फायदा घेतला. यावरती आकाश म्हणतो, आत्तू असं काही बोलू नकोस. रागिणी म्हणते, माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, तुला माहिती आहे ना. आकाश म्हणतो, आत्तू तुझं माझ्यावरती इतकं प्रेम आहे. रागिणी रडायला लागते आणि म्हणते, मला माफ कर आकाश. यावरती आकाश म्हणतो, आत्तू तू माफी का मागतेस? रागिणी म्हणते, आकाश बाळा मला माफ कर. अख्खी दुनिया म्हणते की मी तुझ्या आजारपणाचा फायदा घेतला, म्हणजे तू हा आजारी आहेस ना, तो माझ्याचमुळे आजारी आहेस तू, आणि मीच तुला आजारी ठेवले जेणेकरून तुझी सगळ्या प्रॉपर्टी मला मिळावी. सगळी प्रॉपर्टी तुझी तू आजारी असल्यापासून मी हँडल करते ना, त्यामुळे लोकांना असं वाटतं की मी ह्या प्रॉपर्टीसाठी हे सगळं करते आणि तुला आजारी ठेवलाय. मी खूप वाईट आहे ना, आणि लोक म्हणत असतील म्हणजे बरोबरच आहे ना. यावरती आकाश म्हणतो, आत्तू मला लोकांचं काही देणं घेणं नाही आहे. तू माझ्यासाठी आईसारखी आहेस, तू मला सांभाळलंस, माझे आई वडील नसताना तू माझी आई झालीस. याच्यावरती रागिणी म्हणते, नाही रे बाळा, पण सगळ्यांना असं वाटतं की हे आत्तू खूप वाईट आहे, म्हणजे अक्षरशः ती तुझा जीव पण घ्यायला निघालेली आहे, असं पण लोक म्हणतात. असं म्हणत रागिणी खरं सगळं सांगत असते, पण बिचारा आकाश हे सगळं खरं मानायला तयार नसतो. तू सांगत असतो, आत्तू नको ना असं काही बोलू, आत्तू तू माझी खूप लाडकी आहेस, असं बोलू नकोस, असं मला खूप त्रास होतोय. आता भूमी सांगत असते, आत्या नको ना, आत्या त्याला तुम्ही त्रास देताय, आत्या तुम्हाला कळत नाही आहे का? यावरती आकाश रागिणीला मिठी मारतो आणि म्हणतो, आत्तू तू माझी आहेस, मला कुणी काही सांगितलं तरी फरक पडत नाहीये. यावरती रागिणी म्हणते, नाही रे, लोक असं म्हणत आहेत की ही प्रॉपर्टी मला मिळावी म्हणून मी तुला कायमचं वेडं ठेवणार, आणि ज्या वेळेला मला ही प्रॉपर्टी मिळेल ना, मी तुला मारून टाकणार आहे. मी खरंच खूप वाईट आहे, मला माफ कर, मी खरंच खूप वाईट आहे. यावरती आकाश म्हणत असतो, आत्तू नको ना असं बोलू, मला खूप त्रास होतोय. पण रागिणी कुठली ऐकायला? रागिणी बडबड करत असते, सगळं सत्य सांगत असते, जेणेकरून ज्या वेळेला भूमी आकाशला सत्य सांगेल तेव्हा आकाशचा विश्वासच बसू नये, कारण आत्तूने जे सांगितले तेच खरं आहे. यावरती आकाश म्हणत असतो, आत्तू नको ना, मला नाही ऐकायचं आहे हे. रागिणीला भूमी सांगते, आत्या काय करताय तुम्ही, त्याची अवस्था तर बघा. पण रागिणी दुप्पट जोमाने हे सगळं करते आणि ती सांगते, लोक म्हणतात की तुला वेडं होण्याला मी कारणीभूत आहे, तुला कायमचं वेडं करण्यासाठी मी कारणीभूत आहे, आणि या सगळ्यामुळे मला शिक्षा मिळायलाच पाहिजे. आकाश म्हणतो, आत्तू नको, पण रागिणी थांबायला तयार नसते, त्याला आता चक्कर यायला लागते. तो नको म्हणत असतो, पण रागिणी त्याला दुप्पट वेगाने वेगवेगळं काहीतरी सांगत असते, जेणेकरून त्याला त्रास होईल. आता मात्र इकडे आकाश तिला नको म्हणत खाली बसतो आणि आता रागिणी त्याला हाताने ढकलून देते. आकाश खाली पडतो, भूमी त्याला सावरते, आकाश बेशुद्ध होतो आणि आता भूमी हादरते. आकाश काय झालं तुला? आकाश काय झालं? डोळे उघड. यावरती रागिणी म्हणते, झालं आकाश करून झालं असेल तर झालं की माझ्या खोलीत ये. यावरती भूमी म्हणते, आत्या किती निष्ठुर आहात, बघितलं ना, तो तुमच्यावरती किती नितांत प्रेम करतोय आणि तुम्ही काय चालवलेत हे सगळं करून त्याला त्रास देणं थांबवा. यावरती रागिणी सांगते, हे बघ, हे तेव्हाच थांबेल हे तुला माहिती आहे, कधी थांबेल ते. हे सगळं थांबवायचं असेल तर आत्ताच्या आत्ता माझ्या खोलीत ये. असं म्हणत रागिणी प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करण्याबद्दल भूमीला आता ब्लॅकमेल करत तिच्यावरती प्रेशर आणत असते आणि आपल्या खोलीत निघून जाते आणि भूमीची वाट पाहत असते. भूमी बिचारी, आकाश उठ ना, काय झालंय तुला, असं म्हणत आकाशला उठवण्याचा प्रयत्न करते, त्याला बेडवरती घेते, त्याला झोपवण्यासाठी आकाश असं म्हणत असते आणि तुला काही मी होऊ देणार नाही, असं म्हणत भूमी आता हादरते. तोपर्यंत इकडे आता रागिणी सांगत असते, पौर्णिमाला काउंटडाऊन सुरू कर, कुठच्याही क्षणी भूमी इकडे येणार आहे. पौर्णिमा म्हणते, किती वेळ झाला आई, अजूनही ती आलेली नाहीये. यावरती रागिणी म्हणते, जरा उतावळेपणा कमी कर, येईल ती. आणि तितक्यात भूमी आणि आकाश दोघं जण तिकडे येतात. त्यावरती आता मात्र आकाश म्हणतो, आत्तू
तू काहीतरी बोलू नकोस. तुझं माझ्यावरती किती प्रेम आहे ना मला माहिती आहे. माझी आई गेल्यानंतर तू तू मला सपोर्ट केलास, तू मला वाढवलंस, तू मला आधार दिलास आणि आत्तू तू बिझनेस पण सांभाळलास कारण मी बिझनेस सांभाळण्यासाठी कॅपेबल नव्हतो. आत्तू तू कशी वाईट असू शकेल आणि कोणतीही आई कधीच वाईट नसते. मला माहिती आहे की तू माझी आई आहेस. आई कधीही चुकीचं वागत नाही आणि मला खात्री आहे की आत्तू तू तर कधीच चुकीचं वागणार नाहीस. त्यामुळे तू स्वतःला दोष घेऊ नकोस. लोकांना काय बोलायचं ते बोलू दे. मला लोकांशी काही देणं घेणं नाही आहे. मी फक्त तुझा आहे आणि तुझ्यावरतीच विश्वास ठेवणार आहे. आत्तू तू वाईट वाटून घेऊ नको, तू रडू नको. असं म्हणत आकाश आता इकडे रागिणीला मिठी मारतो आणि तिच्या जाळ्यामध्ये पूर्णपणे अडकलेला असतो. रागिणी अजून नाटक करते आणि म्हणते, ये ना भूमी बाळा, ये माझ्याजवळ ये. आकाशसारखी तू पण मला तेवढीच प्रिय आहेस. जेवढं प्रेम माझं आकाशवरती आहे ना तेवढंच प्रेम माझं तुझ्यावरती पण आहे. ये बाळा ये. आता भूमी विचार करते, आकाश खुश आहे आणि आत्ताच बरा झालेला आहे. त्यामुळे आता मी काहीही त्याला दुखवणार नाही किंवा त्याला कोणत्याही गोष्टीचं प्रेशर देणार नाही जेणेकरून त्याची मेंटल हेल्थ अजून बिघडेल. मग भूमी येते आणि रागिणीच्या जवळ येते. रागिणी आपल्या हाताने तिला जवळ ओढते पण यात पण रागिणीचा डाव असतो. रागिणीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत त्याचं नाटक करत म्हणते, भूमी म्हणजे आकाश झाला, त्यानंतर प्रशांत झाला, तुझे आई वडील झाले, त्यानंतर तुझं घर झालं. मग आता तुझ्या जवळच्या व्यक्तीमध्ये उरलं कोण? आता तुझ्या जवळच्या व्यक्तीमध्ये उरलेल्या व्यक्तीला त्रास देण्यासाठी सज्ज राहा. त्याला होणारा त्रास सहन करण्यासाठी तू सज्ज राहा आणि ती व्यक्ती आहे तुझी लाडकी मनू. मनूचं नाव काढल्यावर ती भूमी हादरते आणि तिच्या लक्षात येतं की आत्तापर्यंत आत्यांनी इतर सगळ्यांना त्रास दिलाय, आता ह्या मनूला त्रास देणार. भूमी एकदम हादरते. मनूला त्रास देणं रागिणीला अगदी सोपं टार्गेट असतं कारण मनू ही त्याच घरात राहत असते. आता मात्र इकडे भूमी हादरते आणि आत्याकडे पाहायला लागते. रागिणीने पुढचा डाव तिचा टाकलेला असतो. तोपर्यंत इकडे आता आकाश सांगत असतो, आत्तू तू खूप चांगली आहेस, आपण माझ्या वाढदिवसाला खूप धमाल करायची आहे. तोपर्यंत रागिणी भूमीला सह्या म्हणून इशारा करत असते, नाहीतर मनूचं काही खरं नाही असा इशारा करते. रागिणीचा इशारा बघून भूमी हादरते. काय करावं बरं? मनूला वाचवण्यासाठी जे करता येईल ते करण्यासाठी भूमी तयार असते आणि तशातच ती पायऱ्या उतरत खाली येते. जिन्यावरून खाली येत असताना तिच्या डोक्यामध्ये फक्त रागिणीने सांगितलेला विषय घोळत असतो की आता तुझी लाडकी व्यक्ती मनू हिच्यावरती मी हल्ला करणार आहे. तिला वाचवायचं असेल तर ताबडतोब प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या कर. नालायक रागिणीची ही कारस्थानं दिवसेंदिवस वाढतच चाललेली असतात. एक सावरायला जावं तर दुसरं रागिणी काहीतरी करून ठेवते. आता प्रशांतला सोडवायला जावं तर इकडे मनूचं काहीतरी करून ठेवणार. तिकडे आई बाबा आहेतच आणि हे सगळं करताना आकाश तर सोपं टार्गेट आहे. हा विचार करत आता मात्र भूमी खूप मोठा निर्णय घेते. प्रॉपर्टीपेक्षा जीव महत्त्वाचा याच्यावरती आता भूमी ठाम होते आणि आकाशचा, मनूचा, प्रशांतचा, आई वडिलांचा जीवासाठी भूमी आता प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करण्याचा निर्णय घेत असताना जिना उतरत असताना तिचा पाय घसरतो. मनू तिला सावरते. ताई तुझं लक्ष कुठे आहे? असं काय करतेस ताई? अगं आता पडली असतीस ना. असं म्हणत मनू तिला सावरते पण भूमीचं लक्ष मनूकडे नसतंच. तिच्या डोक्यामध्ये सगळे तेच विचार चालू असतात आणि तोपर्यंत आता इकडे भूमी निघून जाते. मनू विचार करते काहीतरी गडबड आहे. म्हणजे ताई बरेच दिवस खूप डिस्टर्ब आहे, आमच्यापासून सगळं लपवते, आम्हाला त्रास व्हायला नको म्हणून आम्हाला काही सांगत नाही आहे. पण नक्की तिच्या डोक्यात काय आहे? तिला कोणती मदत हवी का? ती कोणत्या संकटात अडकले का? हे मला जाणून घ्यायला पाहिजे. इकडे अथर्व हिरवी चटणी खात असतो. आजी म्हणते, हे बघ हिरवी चटणी खाऊ नकोस. यावरती राजा का म्हणतात, अरे त्रास होईल ना तुला. यावरती आजी म्हणते, याला रागिणीसारखीच हिरवी चटणी आवडते, पण बाळा जास्त खाऊ नको, त्रास होतो हो त्याच्यानी, थोडी कमी खा बरं आणि इतर काहीतरी खा. असं म्हणत आजी अथर्वला समजवत असते की हिरवी चटणी खाऊ नकोस. पण भूमीचं कशाचकडे लक्ष नसतं आणि तोपर्यंत मनूचं पण लक्ष नसतं. ती विचार करते मला ताईला मदतच करायला पाहिजे, काहीतरी गडबड आहे. भूमी आपल्या रूममध्ये येते आणि तिला सगळा घडलेली घटनाक्रम आठवत असतो. जे काही घडलंय त्याच्यामध्ये आता आकाश, आईबाबा आणि प्रशांत मनूची दोष नाही आहे, पण तरीसुद्धा त्यांना त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे भूमी आता प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करण्यासाठी रागिणीच्या रूममध्ये येते आणि म्हणते, आत्या मी प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करायला तयार आहे, पण यापुढे तुम्ही कोणत्याही माझ्या माणसाला त्रास नाही द्यायचा. असं म्हणत प्रॉपर्टीच्या पेपरवरती भूमी सह्या अखेर करते. भूमीने हार मानलेली असते. आपल्या माणसांसाठी भूमी आता पैशाचा त्याग करायला निघते. पण रागिणी इथेच थांबत नाही. आकाशच्या वाढदिवसाच्या दिवशी रागिणी तमाशा करते आणि भूमी सांगत असते की मी हे घर सोडून निघते. पण आकाश म्हणतो, आत्तू मी पण हे घर निघतोय सोडून. असं म्हणत आता मात्र आकाश सुद्धा ते घर सोडून जायला निघतो.
रागिणी विचार करते, हे काय घडलं? मी तर आकाशला थांबवणार होते. मग भूमी आकाशला घेऊन तिथून बाहेर पडते आणि दोघं जण घराकडे पाहत असतात. भूमी मनातच आकाशला वचन देते, आकाश, हे तुझं गेलेलं वैभव मी तुला परत मिळवून देणार, त्याशिवाय मी गप्प बसणार नाही. कारण आकाशने भूमीसोबत घर सोडून जाण्याचा निर्णय घेतलेला असतो. त्यामुळे भूमी आकाशला सर्वतोपरी मदत करत त्याला त्याचं घर, प्रॉपर्टी, पैसा, ऐश्वर हे सगळं परत मिळवून देण्याचा मनात ठाम निश्चय करते. आता भूमीचा हा निश्चय कसा पूर्ण होणार आणि आकाश भूमी इथून नवीन लाईफ कसं सुरू करणार हे मात्र पाहणं रंजक ठरणार आहे.